नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर. अहिल्यानगरात पोलीस भरती. गृह विभागाने महाराष्ट्र पोलीस दल आणि कारागृह विभागातील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार राज्यात 15,631 पदे भरली जाणार आहेत. दरम्यान राज्य सरकारने पोलीस भरतीला 100% मान्यता दिली असून त्यानुसार अहिल्यानगर जिल्ह्यात साधारण 80 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येईल. आदेश प्राप्त झाल्यानंतर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी सांगितले. अहिल्यानगरमधील 80 जागांमध्ये पोलीस दल व कारागृहातील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया होईल, अशी माहिती समजली आहे. लवकरच भरती प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. नियम शिथिल करून ही प्रक्रिया घटक स्तरावरून राबवण्यास तसेच OMR आधारित लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. या भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 400 रुपये शुल्क आहे, तर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 350 रुपये शुल्क निश्चित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.